रितेश दादा म्हणजे महाराष्ट्रात खूप एक लुभावणी पर्सनॅलिटी म्हणून येस, आपण येस. त्यांना हे करू शकतो. तुम्ही त्यांच्यासोबत लय भारी केलात. हो, हो. पडद्यावरती आणि ऑन स्क्रीन ते कसे आहात सगळ्याला माहिती आहे. परंतु पडद्यामागे किंवा एक माणूस म्हणून कसा आहे रितेश दादा? किंवा काय आहे रितेश एखादा सर काय एक्सपिरियन्स? बोलायचं म्हणजे त्या माणसाबद्दल म्हणजे अ, मी तर पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम करत असताना ना, मला म्हणजे मी निशिकांतचा सिनेमा करतोय. रितेश देशमुख हिंदीतला ॲक्टर आहे. हो. हे न हा हे फारच नंतर येणार हे नंतर मोठं येणार आहे. ग्रँजर बहुत कॅनव्हास आहे मोठं तो. आणि जेलेनिया मॅडम स्टेजवर म्हणजे हं. सेटवर यायच्या. काही-काही खायला थोडंसं घेऊन होत्या. यायच्या वगैरे नाही आणि खायला काय-काय बिर्याणी वगैरे काय-काय घेऊन यायच्या. काही ना काही हेल्दी वातावरणच हेल्दी होतं आणि हं. रितेश सर गप्पा मारायचे आमच्यावर. तुमची मुलगी काय करते? मुलगा काय करतो? घरी कोण-कोण असतं? हे जेवढं आस्थेने विचारायचे ना, हं. कधी-कधी असं वाटायचं ना, ह्यांना काय गरज आहे? हं. इतक्या मोठ्या लोकांबरोबर ते राहतात. त्यांनी मला एंटरटेन का काय करावं? करावं? पण आम्ही बसून गप्पा मारलेल्या आहेत.